जय शिवराय मित्रांनो, मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आहे आता गिरगावमधील क्रांतीनगर या चाळीमध्ये जिथे मी राहतो। तर आज आहे होळी। आज आपण तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर आता वाजलेत बरोबर संध्याकाळचे 6:30। तर आम्ही सकाळपासून होळी बांधत होतो। तर आता मी चाललेलो आहे वाडीत। होळीची तयारी कुठपर्यंत तयारी ते मी तुम्हाला दाखवतो। तोपर्यंत आम्ही सकाळपासून होळीची कशा प्रकारे तयारी केली ते तुम्ही पहा, मग आपण थोड्या वेळात भेटू। चला, सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा। तर शुभ सकाळ मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। मी आहे आता गिरगाव येथील आमच्या क्रांतीनगर चाळीमध्ये आणि आज आहे आपली होळी। आज होळीचा सण आहे। तुम्हा सगळ्यांना होळीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तर आमच्या वाडीमध्ये आता होळी काल बांधलेली आहे, ही बघा, तुम्हाला दिसते आहे। आज संध्याकाळी होळी पेटवतील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळेल। ही बघा, ही अशी होळी इथे बांधलेली आहे आणि ही अशी आमची क्रांतीनगर चाळ गिरगावमधील साईबाबांचं मंदिर। ओम साईराम। तर आम्ही आता चाललो आहे होळीसाठी। ती झाडाची एक फांदी लागते ना, ती आणायला चाललो आहे। आता कुठून आणतात हे आपण बघूया आणि होळीची आम्ही कशा प्रकारे तयारी करतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। आणि चाळीमध्ये होळी हा सण आमचा आम्ही कशा प्रकारे साजरा करतो ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। हॅलो बाई, कुठे चालली? क्लासला चालली? ओके, चला आता सगळे थांबले तिथे। आम्ही गिरगावात आमच्या चाळीत सण कशा प्रकारे साजरा करतो। स्वामी माऊली, श्री स्वामी समर्थ। चला, दिसतात का? दिसतात। आता आम्ही झाडं घेऊन येतोय। झाडं म्हणजे फांद्या तोडून आणल्यात, झाड नाही तोडलंय। आता ही फांद्या तोडून आणल्यात जस्ट। आता दुपारी आपण होळी सजवू, बांधू, तेव्हा मी तुम्हाला दाखवीन। चला, कुकू काय करतो? खाली धावतो। आता होळीसाठी गवत लागतं, ते गवत आम्ही आता आणायला आलेलो। मग अशी बघितलं तुम्ही, आम्ही झाडाच्या फांद्या आणल्या, आता गवत नेतोय। चला, आता कोण आहे? बळी, अजय आणि जय आणि मी, हे आमचं गिरगाव।
मित्रांनो, फायनली आपली होळी सजवून वगैरे पूर्ण झालेली आहे. तुम्ही पाहिलं कशा प्रकारे सजवली. तर आता हिला होळी पेटवायचा टायमिंग 9:30चा दिला आहे. तर अजून कोण आलं नाही, तुम्ही पाहू शकता अजून कोण आलेलं नाही. आता होळी आपली सजवून पूर्ण झालेली आहे. रांगोळी खूप छान काढली. धना होती आणि आपली दीपाताई होती, त्यांनी खूप छान प्रकारे रांगोळी काढली, तुम्ही पाहिली. आता सगळे जेव्हा येतील तेव्हा आपण भेटू. दरवर्षाप्रमाणे आपण आज या ठिकाणी उत्सव समिती आज होळीचा उत्सव साजरा करत आहोत. जो का आम्ही उत्सव करतोय, ज्या का आम्ही आमच्या इच्छेने आणि जे का आम्ही ते उभारलंय आणि तुझं ज्या होळी पेटवून धन करणार आहोत ती मान्य करून घे. त्यात काय चूकभूल झाली असेल, काय राहिलं असेल, काय असेल ते तुझ्या पायाखाली घे आणि ते सर्व दूर कर. आणि या वाडीमध्ये, या क्रांतीनगरमध्ये ज्या काय लहानापासून मोठ्यापर्यंत म्हातारापर्यंत ज्या काय अडीअडचणी असतील, संकट असतील, ती सर्व दूर कर. आणि ह्या होळीपासून पुढच्या होळीपर्यंत सर्वांना सुखात ठेव, आनंदात ठेव. बालगोपाळाला अभ्यासाची बुद्धी दे, नोकरी करणाऱ्या नोकरी देश प्राप्त करून दे. आणि जे काय आजारपणा तुमची या वाडीत चालू झाले मृत्यूच्यावर घेऊन जा आणि सर्वांना सुखात ठेव. ही तुझ्या चरणी प्रार्थना करून आज तुझा विधान करतो, जे मान्य करून दिले. गणपती बाप्पा भैरव महाराज की जय. माचीस आता व्हिडिओ काढला परत एकदा